भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय हो. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार. गुरु की नहीं सुर नर मुनि जन साधुआं संतों सर्वस्ती नहीं. सतगुरु साहेब संत सब डंडो तुम प्रणाम. आगे पीछे मत हुए तिनको जा कुर्बान. नराकार निर्विषम काल जाल भयवंजनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुबेशुंदनम. सोहम सुरति समाप्तम सकल समाना निर्तलय उज्ज्वल हिरंबर हरदमम बेपरवा अथा है वार पार नहीं मदतम. गरीब जो सुमर सिद्ध होई गणनायक गलता ना करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा. चरण कमल लाऊं आदंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिद्धि सिद्धि दाता सोई. अवगत गुण अतीतम सतपुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी. तन मन अर्पों शीसम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा. शेष शेष मुख गावे पूजे आदि गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यावे. समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि अधारा दावे से 88. उतरे बहु जल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि अधारा दावे से 88. उतरे बहु जल पारा कट है यम की फांसी. सत सही कर जोरूं विनती करूं. धरूं चरण पर शीसी. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश. कोटि कोटि सिजदा करूं. कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो मैं बंदी जाम गुलाम. कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम. गले प्रेम की जेवड़ी जाखें चोवा जाऊं मैं. तो करो तो बावड़ू. दूर दूर करो तो जाऊं. ज्यों राखो त्यों ही रहूं. जो देवो सो खाऊं.
जय इब के सतगुरु मिले, सब दुख आँखों रोए। चरणों ऊपर शीस धरूं, कहूँ जो कहनी हो। कबीर साईं मिलेंगे, पूछेंगे कुशलात। आदि अंत की सब कहूँ, अपने दिल की बात। गुरु जी तुम ना भूलियो, चाहे लाख लोग मिल जाएं। हम जैसे तुमको बहुत हैं, तुम जैसे हमको नहीं। तुम्हारे विसारे क्या बने, मैं किसकी शरण में जाऊं। शिव विरंच मुनि नारदा, तिनके हृदय न समा। परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म साऱ्या सृष्टीचे रचनहार कबीर परमेश्वरजी यांच्या असीम कृपेने पुण्यात्म्यांनो तुम्हाला हा सत्संग ऐकण्याची सुसंधी प्राप्त झाली आहे. सत्संगात खूपच पुण्यकर्मी प्राणी येतात, जे युगानुयुगे परमात्मा प्राप्तीचा प्रयत्न करत आलेले आहेत. साधुओं से ती मस्करी और चोरों नाल खुशहाल, ये मल अखाड़ा जीतेंगे, युगों युगों के माल. या परमात्म्याच्या आखाड्यात, परमात्मा प्राप्तीच्या आखाड्यात, अर्थात या प्लेग्राऊंडमध्ये, खेळाच्या मैदानात तेच विजयी होतील जे मागच्या जन्मजन्मांतरीपासून परमात्म्याची एक्झरसाइज करत आले आहेत आणि भक्तिधन संग्रहित करून त्यांच्या आत परमात्म्याची आस्था शिल्लक आहे. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आपणास कुठल्या आधाराची आवश्यकता आहे? त्यासाठी आपल्याला सर्वात आधी हा विश्वास असायला हवा की जी साधना आपण करत आहोत ती मोक्ष प्राप्तीची आहे. पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने स्वतः येऊन ज्ञान दिले आहे कि जग सारा रोगिया रे, जिन सतगुरु वैद न जाण्या, जग सारा रोगिया रे. भाई जन्म मरण का रोग लगा है, तृष्णा बडरी खांसी. जन्म मरण का रोग लगा है, तृष्णा बडरी खांसी. आवागमन की डोर गले में, पड़ी काल की फांसी. जग सारा रोगिया रे, जिन सतगुरु वैद न जाण्या, जग सारा रोगिया रे. जग सारा रोगिया रे, जिन सतगुरु वैद न जाण्या, जग सारा रोगिया रे. भाई देखा देखी गुरु से बन गे, किया न तत्व विचारा. देखा देखी गुरु से बन गे, किया न तत्व विचारा. गुरु से दोनों के सिर पे, यू काल ठोके पंजारा. जग
सारा रोगिया रे। जिन सतगुरु वैद न जाण्या जग सारा रोगिया रे। जग सारा रोगिया रे। जिन सतगुरु वैद न जाण्या जग सारा रोगिया रे। भाई जन्म मरण का रोग लगा है या तृष्णा बडरी खांसी। जन्म मरण का रोग लगा है या तृष्णा बडरी खांसी। आवागमन की डोर गले में या पड़ी काल की फांसी। जग सारा रोगिया रे। जिन सतगुरु वैद न जाण्या जग सारा रोगिया रे। भाई साचा सतगुरु कोई न पूजे इन झूठों जगपतियासी। सच्चा सतगुरु कोई न पूजे इन झूठों जगपतियासी। अंधे की वहां गई अंधे ने ये मार्ग कौन बतासी। जग सारा रोगिया रे। जिन सतगुरु वैद न जाण्या जग सारा रोगिया रे। जग सारा रोगिया रे। जिन सतगुरु वैद न जाण्या जग सारा रोगिया रे। भाई सार शब्द सर जीवन बूटी गैस गैस अंग लगावे। सार शब्द सर जीवन बूटी गैस गैस अंग लगावे। कहें कबीर तुम सत कर मानो ये जन्म मरण मिट जावे। जग सारा रोगिया रे। जिन सतगुरु वैद न जाण्या जग सारा रोगिया रे। जग सारा रोगिया रे। जिन सतगुरु वैद न जाण्या जग सारा रोगिया रे। सार शब्द सर जीवन बूटी गैस गैस अंग लगावे। सार शब्द सर जीवन बूटी गैस गैस अंग लगावे। कहे कबीर तुम सत कर मानो ये जन्म मरण मिट जावे। जग सारा रोगिया रे। जिन सतगुरु वैद न जाण्या जग सारा रोगिया रे। आता परमात्म्याने म्हटलंय की हे सर्व पूर्ण विश्व रोगी आहे. कुठल्या रोगाने रोगी आहे, ग्रस्त आहे? हे जन्म आणि मृत्यूच्या रोगाने. आणि जोपर्यंत जन्म आणि मृत्यूच्या रोगाचा नाश होणार नाही तोवर आत्मा स्वस्थ होऊ शकत नाही, तोवर परमशांती मिळू शकत नाही. तर पुण्यात्म्यांनो, परमात्मा प्राप्तीसाठी आपल्याला एका विशेष विवेकाची आवश्यकता आहे. त्यात आपल्याला सर्वात आधी कुठल्या वस्तूला आधार मानावं लागेल? आपल्याला परमात्मा प्राप्त करण्यासाठी त्या साधनेला आधार मानावं लागेल जी साधना केल्यावर ज्या महापुरुषांना आपण अमर मानतो, की जे संत, जे महापुरुष मुक्त झाले आहेत, त्यांनी कोणती साधना केली, कोणती भक्ती केली आणि त्यांनी कोणाला परमात्मा म्हटलं, मग तर गोष्ट सर्व संशय संपून जातो, गोष्ट समाप्त होते. आपल्या आत ज्या शंका होत्या त्या नष्ट होतील.
त्याबरोबर त्या महापुरुषांनी ज्या साधना केल्या आणि ते मुक्त झाले, त्याबरोबर मग त्यांचा काही संकेत, काही विवरण आपल्या सद्ग्रंथातही विद्यमान आहे, तरी देखील आपण ते समर्थन आहे असं मानू. जसं की आज सकाळच्या सत्संगात आपल्याला सांगितलं होतं, 5ही वेद आहेत. हे प्रमाणित ग्रंथ आहेत. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद हे तर वेल नोन आहेत. आणि 5वा जो सूक्ष्मवेद आहे तो परमेश्वराने स्वतः येऊन सांगितला आहे आपल्या मुखकमलातून. त्याविषयी श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 मध्ये प्रमाणित केला आहे. गीता ज्ञानदाता सांगतो की जसं मी आत्ता आपल्याला गीताध्याय नंबर 4च्या श्लोक 25 पासून 30 पर्यंत वर्णन केलं की कुणी देवतांची पूजा करतो, कुणी केवळ हवनयज्ञ करतो, कुणी केवळ अभ्यास आसनच करतो, कुणी स्वाध्याय करतो, आणि हे सगळे आपापल्या साधनेला पापनाशक समजतात, कारण की पापनाश झाल्याशिवाय भगवंत मिळणार नाही. निर्मल झाल्यावरच परमात्मा प्राप्ती होईल. तर भावार्थ असा आहे की ते सगळे अशासाठी आपापल्या साधनेला श्रेष्ठ मानून ती करत आहेत की ते त्यांना उचित मानतात, पापनाशक मानतात. मग गीता ज्ञानदाता म्हणतो 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात की अशा प्रकारच्या विस्तारपूर्वक यज्ञ अर्थात धार्मिक अनुष्ठानांची माहिती ब्रह्मणे मुखे, इथे गीता अनुवादकर्त्यांनी बेईमानी करून ठेवली आहे. ब्रह्मणे मुखेचा अर्थ करून ठेवलाय वेदांची वाणी. वेदांचे ज्ञान तर तो गीता ज्ञानदाता सांगतोच आहे, आणि त्यापासून वेगळं सांगतोय की सच्चिदानंद घनब्रह्मांच्या वाणीत विस्तारानं सांगितली गेली आहे. आता श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 17च्या 23व्या श्लोकात हा ब्रह्मणे शब्द आहे, जो 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात ब्रह्मणे मुखे शब्द आहे. तिथे ब्रह्मणे शब्दच आहे. तर तिथे यांची नियत साफ होती अनुवादकर्त्यांची. यांनी तिथे ब्रह्मणेचा अर्थ केला सच्चिदानंद घनब्रह्म, जो याचा असली खरा अर्थ आहे. आणि इथे 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात यांनी दांडी मारली, कारण यांना ज्ञान नव्हतं, बेईमानी करून गेले. इथं लिहिलं वेदांची वाणी. इथंही लिहायला हवं होतं सच्चिदानंद घनब्रह्म यांच्या वाणीत. आपल्याला दाखवतो श्रीमद भगवद्गीता पदच्छेद अन्वय साधारण भाषा टीकासहित. हे गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित आहे. जयदयाल गोयंदका याचे अनुवादक आहेत. हा अध्याय नंबर 4 आहे श्रीमद भगवद्गीतेचा. हे 25 मध्ये काय म्हटलंय, दुसऱ्या योगीजन देवतांच्या पूजनरूप यज्ञाचा म्हणजे धार्मिक अनुष्ठानांचं व्यवस्थित अनुष्ठान करत असतात. पर्युपासते म्हणजे पूजा करतात, हे उपासते म्हणजे पूजा करतात. आणि अन्य ब्रह्मग्नौ, अग्नौ म्हणजे ब्रह्म, परब्रह्म नाही, या काळाच्या साधनेपर्यंत सीमित आहे. आत्मरूप यज्ञाचे हवन करतात. आणि 26वर अन्य श्रोत्रादी समस्त इंद्रियांना संयमरूप अग्नीमध्ये हवन करत असतात. म्हणजे काही आपले कान आदीवर संयम ठेवून या क्रिया करत राहतात. दुसरे योगीजन शब्द आदी, शब्द स्पर्श स्वरूप रसगंध या सर्व विषयांना इंद्रियरूप अग्नीमध्ये हवन करत असतात, आपल्या संयम साधनेत असतात. दुसरे योगीजन इंद्रियांच्या संपूर्ण क्रियांना आणि प्राणांच्या समस्त क्रियांना, श्वासांच्या, प्राण म्हणजे श्वासाच्या, ज्ञानाने प्रकाशित आत्मसंयमरूप
योगरूप अग्नीत हवन करतात. हवन म्हणजे साधना करतात. आणि बरेच पुरुष द्रव्यसंबंधी यज्ञ करणारे आहेत. म्हणजे द्रव्यसंबंधी म्हणजे धनाने होणारा. जसं कुठे भंडारा केला, कुठे कांबळं वाटली, आणि कुठे एखादी धर्मशाळा बांधली, कुठे मंदिर बांधलं, अशा प्रकारे कुठं भंडारे केले. अशा प्रकारे म्हणतात काही अशा प्रकारची साधना करून संतुष्ट आहेत की आम्ही बरंच काही केलं. द्रव्यसंबंधी यज्ञ म्हणजे धनाने होणारे करणारे. कितीतरी तपस्या रूपी करतात. काही तपस्याच करतात, अनुष्ठान करतात तपस्यांचं. दुसरे योग करतात. योगाभ्यास म्हणजे श्वास, पोटाचं पोट फिरवलं असं, डोके खाली पाय वर केले, अशा प्रकारच्या क्रियांनीच ते स्वतःला संतुष्ट मानतात. आणि काही अहिंसावादी तीक्ष्ण व्रतांनी युक्त यत्नशील पुरुष, काही असे की मुखावर पट्टी बांधून आणि अनवाणी चालतात, त्यांना अहिंसावादी तीक्ष्ण व्रत म्हणतात. काही अशा क्रिया ते करतात. आणि काही स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ करणारे आहेत, जसं की गीताजीचा पाठ केला किंवा काही मंत्र, वेदांचे मंत्र पाठ केले, अशा तऱ्हेचा स्वाध्याय म्हणतात. आता 29-30 वर काय म्हटले की दुसरे किती योगीजन अपान वायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात. म्हणजे आपल्या आतीलच 5 प्राणांनीच संयम करत राहतात. प्राणवायूला अपान वायूमध्ये, अन्य कितीतरी नियमित आहार करणारे म्हणजे सीमित आहार, एक वेळ खाल्लं, थोडंसं खाल्लं, त्यावर संयम ठेवणारे. काही प्राणायाम करत राहतात. प्राण आणि अपान गती रोखून प्राणाला श्वास छोटा मग मोठा श्वास घेणं सोडणं याच चक्रात असतात. प्राणात हवन करतात. हे सर्व साधक यज्ञाद्वारा पापांचा नाश करणारे आणि यज्ञाला जाणणारे आहेत. याचा वास्तविक अर्थ हा आहे की हे सर्व आपापल्या साधनांना पापनाशक मानतात. जर हेही यांना कळलं की या साधना पापनाशक नाहीत तर लगेच त्याग करतील ते. जर हेच सत्य असते, फायनल असते, तर 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात गीता ज्ञानदाता असं म्हणाले नसते की आणखी विस्तारानं तिथं लिहिली आहे. आता आणखी विस्तार काय राहिला? जे काही म्हणायचंय ते विस्ताराने यात लिहिलंय, सांगून ठेवलंय. आता पहा, अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 मध्ये म्हटलंय, यात एक शब्द आहे, एवं बहुविध यज्ञः विततः ब्रह्मणमुखे. हा ब्रह्मणे शब्द आहे इथे 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात. कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. आता काय सांगतात? आता ब्रह्मणे मुखेचा जो अर्थ आहे, ब्रह्मणे मुखे आपल्याला पाहायचा आहे. यांनी अनुवाद चुकीचा केलाय. एवं म्हणजे या प्रकारे. खूप प्रकारचे यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान, यांनी वेदांची वाणी असं केलंय. हे चुकीचं केलंय. ब्रह्मणे मुखेचा अर्थ लिहायचा होता सच्चिदानंद घनब्रह्मांच्या वाणीमध्ये विस्तारानं सांगितलंय. त्या सर्वांना तू कर्मजान म्हणजे कर्मांनी, शारीरिक क्रियांनी संपन्न होणारा जाण. नाम उठत नाम बैठत नाम सोत जागवे, नाम खाते नाम पीते नाम शेती जागवे लागवे. ही क्रिया आहे त्यात. विधी ताण, विधी जाण, त्यांना जाण. अशा प्रकारे तत्वाने जाणून त्याच्या अनुष्ठानद्वारा तू कर्मबंधनातून सर्वथा मुक्त होऊन जाशील. आता हे पाहायचं आहे आपल्याला. हे चुकीचं केलं, यांनी बेईमानी करून ठेवली आहे. इथे लिहायला हवं होतं सच्चिदानंद घनब्रह्म यांच्या वाणीने. आता आपल्याला दाखवतो. सर्व यातच श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23 मध्ये यामध्ये आहे, ओम तत्सत इति निर्देश है ब्रह्मण तिर्विद समर्थ. ब्राह्मणा तीन वेदाच यगा जय विहिता पुरा. ओम
ओम तत् तत् सत सत. इति म्हणजे हे त्रिविधः म्हणजे तीन प्रकारचे. ब्रह्मणे मुखे, ब्रह्मणे सच्चिदानंद घन ब्रह्मचे. ब्रह्मणे म्हणजे सच्चिदानंद घन ब्रह्म. हा इथे अगदी बरोबर यांनी अनुवाद केलाय. त्याचं नाव सांगितलं आहे. आता पुण्यात्म्यांनो, इथे गीतेच्या अध्याय नंबर 17 श्लोक नंबर 23 मध्ये एकतर ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली की गीता ज्ञानदात्यापेक्षा हे सच्चिदानंद घनब्रह्म कुणी वेगळे आहेत, सुप्रीम पॉवर, स्मृत शक्ती. आणि त्याचं मंत्र आहे ओम तत् सत. हे 3 मंत्रांचे आहे. तर एकतर आमच्या पवित्र गीतेतून आम्हाला हे कळलं की ती कोणती साधना करायची आहे, ते कोणते मंत्र आहेत ज्याचा जप केल्यावर मोक्षप्राप्ती होते. आणि दुसरं, आपण त्या महापुरुषांकडून पुरावा घेऊ ज्यांना आपण मुक्त मानतो आणि ज्यांचा हा अन्य संत पंथ, त्या महापुरुषांचाही पुरावा घेऊ की ते पार होऊन ते महापुरुषांची वाणीही घेतात. तर त्यांनीही कोणते मंत्र जप केले, मग हा सगळा रस्ता साफ होऊन जाईल, शंका समाप्त होऊन जाईल. शंका समाप्त झाली, भगवान मिळाले, मग तर क्रिया करणं बाकी राहिलं. आणि ती क्रिया इतकी सोपी आहे, चालता फिरता उठता बसता देवाचं कधीही कितीही भजन करा, काम करता करता आणि अंतिम श्वासापर्यंत साधना करायची आहे. भगवान बरोबर घेऊन जातील तुम्हाला सतलोकात. आता पहा, आता आपण पुन्हा आलो अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 वर. आता यात आहे या प्रकारे खूप प्रकारच्या यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानाची माहिती. ब्रह्मणे मुखे इथे लिहिलं आहे ते सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमध्ये विस्तारानं सांगितलं आहे. या सर्वांना तू कर्मजान म्हणजे शारीरिक क्रियांद्वारा संपन्न होणारे जाण. अशा प्रकारे तत्वाने जाणून त्यांच्या अनुष्ठानद्वारा तू कर्मबंधनातून सर्वथा मुक्त होऊन जाशील. या गीताध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 सारांश आहे की गीता ज्ञानदाता सांगतोय की एक सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमध्ये जे त्या सच्चिदानंद घनब्रह्मने म्हणजे परमक्षर ब्रह्मने पूर्ण परमात्म्याने येऊन आपल्या मुखकमलातून जे ज्ञान दिले आहे, ती वाणी मुखे म्हणजे मुखकमलातून उच्चारित वाणीमध्ये, मुखातून बोलल्या गेलेल्या त्या ज्ञानामध्ये त्या विस्ताराने सांगितलं आहे. आणि ते जाणल्यानंतर मग पूर्ण रूपाने सर्व प्रकारे तू सर्व कर्मातून मुक्त होऊन जाशील. आता पुण्यात्म्यांनो, हे तत्वज्ञान आहे, जी सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी आहे. हा सूक्ष्मवेद आहे, 5वा वेद आहे. आणि ज्या विषयाबाबत गीता ज्ञानदाता अनभिज्ञ आहे म्हणतात, त्याला त्या माहितीसाठी त्याचा प्रतिनिधी सच्चिदानंद घनब्रह्मचा जो दास असेल, त्याच्याशी परिचित जो संत असेल, तो सांगेल. त्यासाठी 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात सांगितलंय की त्या तत्वज्ञानाला जो सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत आहे, ज्याला परमात्म्याने सच्चिदानंद घनब्रह्मने परमअक्षराने सत्पुरुषाने स्वयं येऊन सांगितले आहे, ते तत्वज्ञान आहे. त्या ज्ञानाला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. हे पहा 4थ्या अध्यायातील 34वा श्लोक. ते ज्ञान जे सच्चिदानंद घनब्रह्मने स्वयं येऊन सांगितले आहे, त्या ज्ञानास तत्वज्ञानास तू तत्वदर्शी ज्ञानियांकडे जाऊन समजून घे. त्यांना व्यवस्थित दंडवत प्रणाम केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि कपट सोडून सरळतापूर्वक प्रश्न केल्याने ते परमात्म तत्वास व्यवस्थित जाणणारे ज्ञानी महात्मा
तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. आहा, आता पुण्यात्म्यांनो किती कॉन्सेप्ट क्लिअर केली. गीता ज्ञानदाता आपल्यापेक्षा अन्य काही परमअक्षर ब्रह्मच्या विषयाबाबत सांगत आहे की तो सच्चिदानंद घनब्रह्म येऊन आपल्या मुखकमलातून ज्ञान देत आहे आणि ते तत्वज्ञान आहे. त्या तत्वज्ञानास तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. त्यांना दंडवत प्रणाम केल्याने, विनम्र भावाने प्रसन्न केल्याने ते तत्वदर्शी संत ज्ञानी महात्मा तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. यावरून सिद्ध होतं की गीता ज्ञानदाता या ज्ञानाच्या विषयाबाबत नाही जाणत, नाहीतर या विषयावर लिहिण्या बोलण्याची आवश्यकताच नव्हती. हे म्हणालं असतं की पुढच्या अध्यायात लिहून ठेवेन, वाचून घे, एवढीशी गोष्ट होती. हे नाही जाणत. याने त्या ज्ञानाला 5व्या वेदाला नष्ट केलं होतं आणि त्याला प्रदान करण्यासाठी परमात्मा स्वतः येतात. आता पुण्यात्म्यांनो, इथं आणखी एक कॉन्सेप्ट क्लिअर करूया. गीता ज्ञानदाता म्हणतो, आता त्याची ओळखही सांगतो की तो तत्वदर्शी संत कसा असेल. श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 मध्ये तत्वदर्शी संताची ओळख सांगितली आहे. काय म्हटलंय की हा एक संसाररूपी उलटा लटकलेला वृक्ष समजा, पूर्ण विश्व, सर्व ब्रह्मांडांसमवेत, आणि ज्याची मुळं वर आहेत आणि खाली तिन्ही गुणरूपी शाखा आहेत. श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 पासून 4 पर्यंत हे स्पष्ट केलं आहे. या उलट्या लटकलेल्या संसाररूपी वृक्षाची माहिती दिली आहे. आता तुम्हाला हा उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष दाखवू, मग सहजच दास ज्या सद्ग्रंथांची ओळख करून देणार आहे तुम्हाला, ते सहज समजून येईल. बघा, हा समजा एक संसाररूपी वृक्ष आहे पूर्ण. ऊर्ध्वमूलम अधशाखम. बघा, श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15चा हा 15 अध्याय आहे. 15वा अध्याय. 15वा अध्याय हा याचा पहिला श्लोक आहे. यात म्हटलंय की ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहु अव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यह तम वेद सह वेदवित. ऊर्ध्वमूलम याचा अर्थ आहे की वर मूळ आणि खाली शाखा. अधम म्हणजे खाली असतात. हे भ्रमित आहे, यांनी चुकीचं केलंय. अधम म्हणजे ब्रह्म रूप मुख्य शाखावाले नाही. हे दुसऱ्या अध्यायात 15व्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकात 2 वेळा अध आहे. अध अध. त्याचा अनुवाद त्यांनी पुढच्या पृष्ठावर केला आहे. अध म्हणजे खाली. अध म्हणजे खाली. अध म्हणजे खाली. ऊर्ध्व म्हणजे वर. अध म्हणजे खाली. अध म्हणजे खाली. तर आपण इथे शुद्ध करून घेऊ. यांनी गडबड केली आहे थोडीशी. अशी बेईमानी करून यांच्या लक्षात आली नाही. आता आपण पुन्हा 15व्या अध्यायाच्या प्रथम मंत्रावर पुन्हा आलो. ऊर्ध्वमूलम वरती मुळं आणि अधशाखम खाली शाखा असणारा. अश्वत्थम प्राहु अव्ययम हा संसार रूपी पिंपळाचा अविनाशी वृक्ष म्हटलंय. छंदांसी यस्य पर्णानी याची जी पानं इत्यादी आहेत, याचे छंद आहेत, विभाग आहेत, पार्ट आहेत. य तमवेद या सर्व भागांना जे जाणतात, तम त्या अज्ञात अंधकारात लपलेल्या त्या सर्व विभागांना जाणतो. स वेदवित तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे, अर्थात तो तत्वदर्शी संत आहे. हे पहा, आदि पुरुष परमेश्वर रूप मूळ असणारे या सांगण्यातील भाव आहे की वर जी ही मुळं आहेत, ही वर जी मुळं आहेत ही तर समजा ऊर्ध्व मूलम, तर आदि पुरुष परमेश्वर म्हणजे परमअक्षर ब्रह्म हे जे आहे सच्चिदानंद घनब्रह्म हे मूळ समजा. आणि हे खोड अक्षर पुरुष परमअक्षर पुरुष
हे खोड अक्षर पुरुष. हे पहा, हे पूर्ण ब्रह्म म्हणा, परमेश्वर म्हणा, परमअक्षर ब्रह्म म्हणा किंवा सच्चिदानंद घनब्रह्म म्हणा, ही मुळं आहेत, जसं की फक्त मूळ. आणि मग त्याच्या बाहेर जे जमिनीच्या बाहेर दिसून येतं त्याला झाड म्हणतात. गीता ज्ञानदात्याने केवळ इतकंच म्हटलं आहे की ऊर्ध्वमूलम, वर मुळे, वर मूळ आणि खाली शाखा असणारा हा संसाररूपी पिंपळाचा वृक्ष आहे. आणि जे संत याचे सगळे छंद म्हणजे विभाग जाणतो, स वेदवित, तो तत्वदर्शी संत आहे. परमेश्वर कबीरजींनी 600 वर्ष आधी येऊन सांगितलं होतं. तत्वदर्शी संताची भूमिका सांगितली होती आपल्या सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीने, आपल्या मुखकमलातून बोलून. तो अशीच लीला करतो. वेदही पुरावा देतात. साधारण 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने सांगितलं होतं की अक्षर पुरुष एक झाड आहे. हे जमिनीच्या बाहेर दिसून येते, त्याला वृक्ष म्हणतात. अक्षर पुरुष एक वृक्ष आहे आणि क्षरपुरुष त्याची फांदी, ज्याला निरंजनही म्हटलं आहे, ज्योत निरंजन. आणि तिन्ही देव, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिव, शिवजी, तिन्ही देव हे शाखा आहेत आणि पर्णरूपी संसार. आता गीता ज्ञानदाता म्हणतो की या ज्या संसाररूपी वृक्षाच्या, जी वर मुळे आणि खाली शाखा असणारा उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष आहे, चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब, आपलं नाव? अंबादास जनार्दन राऊत, आपण कुठून आलात? जालना, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझ्या अगोदर मी ॲटो चालायचो. आता प्लॉटिंग विक्री घेतो आणि विकतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2 जुलै 2017. संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेत येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? माझी आई, वडील, आजी, आजोबा देवी देवतांची भक्ती करायची. देवीची भक्ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी कुलस्वामिनी तुळजाभवानी जिला म्हणते, कुलस्वामी तुळजाभवानीची आम्ही इतकी भक्ती करायचो की आमचं पूर्ण घर कुटुंब तुळजाभवानीची भक्ती करत होतो. भक्ती करता करता नंतर आम्ही घरी गुरुचरित्र 7 वर्ष गुरुचरित्र वाचलं. गुरुचरित्र नंतर नवनाथ पारायण ते 7 वर्ष वाचलं. मी नवनाथ पारायण वाचायचो. गुरुवार पण धरायचो स्वामी समर्थांची. सोमवार, मंगळवार, देवीचा वार मंगळवार असतो, तो मंगळवार पण धरायचो. मंगळवार धरून नंतर माझी स्थिती थोडी खराब होत चालली. त्याच्यानंतर मी साईबाबाची भक्ती करायला लागलो. साईबाबाची भक्ती करता करता मी प्रत्येक महिन्याला जालन्याहून साईबाबाला जायचो. जालना ते शिर्डी हे अंतर 230-240 किलोमीटर आहे. कोणी मला मित्र नाही मिळाले तर मी एकटा मोटरसायकल घ्यायचो, मोटरसायकल काढायचो आणि मोटरसायकलवर शिर्डी साईबाबाला जायचो. शिर्डी साईबाबाचं दर्शन झाल्यानंतर तिथं बसायचो, विचार करायचो. साईबाबा एक मान जाई की सबका मालिक एक. तिथं विचार करत बसायचे, सबका मालिक एक, सबका मालिक एक आहे कोण, हा मी विचार करायचे. विचार करता 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 आणि संध्याकाळी रिटर्न यायचे. रिटर्न आल्यानंतर प्रसाद वगैरे घरी दिला तर घरी पण म्हणजे प्रसाद ते दिल्यानंतर घरच्यांना पण वाटायचे की बाबा शिर्डीच्या साईबाबाचा प्रसाद आपल्यापर्यंत आला इथं. तर त्याच्यानंतर मी विचार करायला लागलो की सबका मालिक एक, सबका मालिक एक. शिर्डी साईबाबा म्हणायचे की सबका मालिक एक, सबका मालिक एक आहे कोण, याचं कधी म्हणजे फक्त विचार करायचे. पण ह्या प्रश्नाचं मला उत्तर मिळालं नाही. कोणी पण म्हणजे कोणाला विचारलं तर ते पण सांगत नव्हते कोणी. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच आपल्या कुटुंबाबरोबर भक्तिमार्गात होतात. महाराष्ट्रामध्ये जी काही भक्तिसाधना आज प्रचलित आहे
जसे की मंदिरात जाणे, देवीदेवतांची पूजा करणे, व्रतवैकल्य करणे या भक्तिविधी आपण करत होतात आणि खास करून आपल्याला शिर्डींचे साईबाबा यांच्यावर आपली आस्था होते. त्यासाठी आपण त्यांच्यासुद्धा दर्शनासाठी महिन्यातनं एकदा तरी जात होतात. तर ही सर्व भक्तिविधी आपण करत असताना संत रामपालजी महाराज हे कोण आहेत किंवा त्यांची भक्तिसाधना काय आहे हे आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्याकडनं अनुग्रह कसा घेतला? संत रामपालजी महाराजांचे ज्ञानगंगा पुस्तक हे 7-8 दिवस अगोदर माझ्याकडे आलेलं होतं. तर पुस्तक आल्यानंतर मी ते पुस्तक घेतलं आणि घरात ठेवून दिलं. जसं म्हणजे मी ऑटो चालायचो तेव्हा, तर पुस्तक घरात ठेवून दिलं. पुस्तक ठेवल्यानंतर आम्ही 8 दिवस झाले की, आणि जेव्हा पुस्तक घेतलं तेव्हा एक किचन पण घेतलं होतं. जे संत रामपालजी महाराजाचं किचन होतं ते माझ्या खिशात होतं. तर मी ते ऑटोच्या चावीला लावलेलं होतं. तर ती ऑटोची चावी माझ्या खिशात होती आणि मोटरसायकलवर मी करमाडला गेलो. माझ्या मिसेसच्या आजी आजारी असल्यामुळे आम्ही तिकडे गेलो. तिकडून येताना आम्हाला एका स्कॉर्पिओवाल्यानं उडून दिलं मोटरसायकलवरती. तर मोटरसायकलवरती उडून दिल्यानंतर मला माझ्या खिशात डाव्या साईडला माझ्या खिशात किचन होतं रिक्षाचं. त्यात संत रामपालजीचा महाराजांचा फोटो होता. तर ह्या साईडला डाव्या साईडला मला एक थोडंसं सुद्धा असं मार लागला नाही. ह्या साईडला गुडघ्याला मार लागला, हाताला पण मार लागला. मार लागल्यानंतर माझा होठ पण फुटला आणि माझ्या मिसेसच्या हाताला लागलं. तर हे संत रामपालजी महाराजाचंच हे किचन असल्यामुळं मला असं वाटलं की किचन असल्यामुळंच माझं जीवनदान मला मिळालेलं आहे. तर त्याच्यानंतर मला त्याच लोकांनी ज्यांनी मला उडवलं होतं त्याच लोकांनी मला हॉस्पिटलला आणलं. जालना हॉस्पिटल इथं माझा इलाज झाला. 4-5 दिवसानंतर माझे पाहुणे ते अगोदर हे भक्तीमध्ये जुडलेली होती. तर ते दवाखान्यामध्ये मला भेटायला आले. दवाखाने भेटायला आल्यानंतर मला म्हणले की किचन जर नसतं तुमच्या खिशात तर तुमचा मृत्यू झाला असता. तर मृत्यू झाला असता. माझं वय 41 चालू होतं तेव्हा. मी कुठं पण गेलो, कोणाला पण कोणत्या महाराजाला विचारलं तर मला महाराज सांगायचे की तुझा 41व्या वर्षी मृत्यू आहे, 41व्या वर्षी मृत्यू आहे. हे मृत्यू तर मला लक्षात आल्यानंतर मी विचार केला की मला 41 वर्ष चालू आहे आणि मी समोरच्या टायराखाली आलो होतो, पण त्यांनी ब्रेक मारलं. त्या स्कॉर्पिओवाल्याने ब्रेक मारलं तर मी त्याच्या गाडीच्या समोर होतो, समोर होतं. तर माझी मिसेस रोडच्या साईडला पडलेली होती. मग विचार केला मी की खरंच माझा तर मृत्यू होता. कोणी पण कुठं पण गेलो तर मला सांगायचे की तुझा मृत्यू आहे, 41व्या वर्षी तुझा मृत्यू होणार आहे. आज मृत्यू होणार आहे म्हणलं तर ते भक्त माझ्याकडे आले होते, माझे पाहुणेच होते. ते अगोदर संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतलेली होती त्यांनी. त्याच्यानंतर मी विचार केला की खरंच आपल्या खिशात संत रामपालजी महाराजाचं किचन असल्यामुळं आपल्याला जीवनदान मिळालं आणि हे गुरुजीनेच हे आपल्याकडे पाठवलेले आहे. तर मी ते पुस्तक दवाखान्यातून डिस्चार्ज झाल्यानंतर घरी आलो. पुस्तक वाचणं, संत रामपालजी महाराजाचे जे ज्ञानगंगा पुस्तक आहे ते वाचणं चालू केलं. पुस्तक वाचत असताना मला सबका मालिक एक जे मी विचार करायचे तर त्याचं उत्तर मला त्या ज्ञानगंगा पुस्तकमध्ये मिळालं. ज्ञानगंगा पुस्तकमध्ये ते मिळाल्यानंतर मी 2 जुलै 2017 या दिवशी नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे काही पुस्तक ज्ञानगंगा म्हणून आहे ते पुस्तक केवळ आपण घरात घेतलं होतं आणि त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांचं फोटोचं किचन आपल्या खिशामध्ये होतं, त्यामुळेच आपला जीव वाचला अशी आपली धारणा झाली. आणि त्यानंतर आपण त्यांचं पुस्तकाचं अध्ययन केलं, त्यामध्ये काही ज्ञान होतं ते ग्रहण केलं आणि आपण त्यांच्याकडे जाऊन संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचं जे काही ज्ञानगंगा नामक पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये असं काय ज्ञान आहे की जे ज्ञान आपल्याला भावलं, त्या ज्ञानावर आपण आश्रित झाला आणि आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली? ज्ञानगंगामध्ये मला ही माहिती मिळाली की सबका मालिक एक कोण आहे. याचे मी कोणाला पण विचारू की सबका मालिक एक
तर याचं उत्तर मला कधी मिळालं नव्हतं. ते ज्ञानगंगा पुस्तक वाचत असताना मला पूर्ण गीतेनुसार ते सबका मालिक एक हे ते ज्ञानगंगातून असं माहिती झालं की असं मला मी वाचलं त्याच्यामध्ये की संत कबीर हेच पूर्ण परमेश्वर आहे, हेच सबका मालिक एक आहे. तिथं ते पुस्तक वाचल्यानंतरच मला ती माहिती मिळाली आणि ते ज्ञान मला पूर्ण कळालं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की ज्ञानगंगा नामक पुस्तकामध्ये परमेश्वर कोण आहे आणि अर्थातच सबका मालिक एक म्हणजे मूळ परमेश्वर तो कोण आहे याच्याबद्दलची माहिती त्या ज्ञानगंगा नामक पुस्तकामध्ये दिलेली आहे आणि ती माहिती पूर्ण शास्त्रांच्या आधारे पुराव्यासकट दिलेली आहे. आणि आज आपण सांगू शकता आहात की कबीर साहेब ज्यांना आपण एक संत म्हणून संबोधित करतो तेच या सृष्टीचे जनक आहेत, तेच परमेश्वर आहे. हे आपल्याला जेव्हा कळालं तेव्हा आपण संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेतला, त्यांच्याकडनं नामोपदेश घेतला. तर जेव्हा आपण त्यांच्या शरणात आलात त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय बदल आढळले? माझ्या जीवनामध्ये मी म्हणजे असा कोणताच धंदा नाही की तो मी केला नाही. मी अगोदर स्टार्टलाच भाजीपत्ता विक्री केला. भाजीपत्त्यामध्ये मला यश मिळालं नाही. त्याच्यानंतर मी ऑटो चालू लागलो. ऑटो चालवल्यानंतर मी कंपनीत पण गेलो. कंपनीमध्ये मला काम आवडलं नाही. मला लोकांची गुलामगिरी ही पसंत नव्हती. त्याच्यामुळं मला स्वतःचा व्यवसाय करायचा होता. स्वतःचा व्यवसाय करताना घरची परिस्थिती तशी नव्हती. जशी एखादी काही दुकान वगैरे टाकायचं तर घरची परिस्थिती तशी नव्हती. तर मी ॲटो विकत घेतला. मी 12-13 वर्ष ॲटो चालवला. ॲटो चालवत असताना पण खूप अडचणी आल्या. म्हणजे आर्थिक अडचणी इतकी येत गेली की बघायचं काम नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर मी एक काळी पिवळी गाडी घेतली. काळी पिवळी जालना ते अंबड, जालन्यापासून 30 किलोमीटर अंतर एक गाव आहे जालना अंबड, त्या रोडवरती माझी काळी पिवळी चालवायची. काळी पिवळी पण चालवत असताना तर त्याच्यामध्ये पण मला यश मिळालं नाही. त्याच्यानंतर मी अनेक ऑटो चालवायला लागलो. ऑटो चालवत असताना की माझ्यावरती कर्ज झालं. नंतर मला कर्ज इतकं झालं की 12.5 लाख रुपये माझ्यावरती कर्ज झालं. तर 12.5 लाख रुपये हे ऑटोवर फेडायचे कशी असं मी विचार करायला लागलो. विचार करत असताना की माझे आई आणि वडील हे शेतीतून येत असताना मोटरसायकलवाल्यानं माझ्या आईला उडवल्यानंतर माझ्या आईचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर माझ्या आईला डोक्याला मार लागल्यानंतर जालन्या इथे दीपक हॉस्पिटलमध्ये माझ्या आईला ॲडमिट केल्यानंतर माझी आई तिथं 10 दिवस होती. 10 दिवस आई असताना तिथं आम्ही देवी देवताला पूर्ण हे केलं, पण काही त्याचा काही फायदा झाला नाही, काही नाही. 2015मध्ये माझी आई वारली. ॲक्सिडेंटमध्ये माझी आई वारली. ॲक्सिडेंटमध्ये आई वारल्यानंतर काय करावं काय नाही याच्यात हे परेशानीमध्ये मी अडकलो होतो. परेशानीमध्ये अडकल्यानंतर पुढं विचार केला की आता करायचं तरी काय. माझ्याकडं पैसा पण नव्हता, कर्ज झालेलं होतं. लोक कर्जासाठी माझ्याकडे चक्रा मारायचे. मी शेतात लपून बसायचे. कुठं कोणी आलं तर घरात पण लपून बसायचे, दरवाजा लावून घ्यायचे. मुलांना सांगायचे की कोणी आल्यानंतर त्यांना सांगा की पप्पा घरी नाही आहे. ते मुलं पण त्यांना पण लाज वाटायची असं सांगायला जायची की पप्पा घरी असताना की आपण नाही सांगायचं. पण तरी पण म्हणजे वडिलाचा माझा एक धाका असल्यामुळं मुलं जायचे आणि सांगायचे की पप्पा घरी नाही आहे. असं करीत असताना खूप अडचणी आल्या. आर्थिकदृष्ट्या माझ्यावर 12.5 लाख रुपये कर्ज झालं. इतका कमजोर झालो की काय करावं काहीच कळलं नव्हतं. परमात्माच्या शरणमध्ये आल्यानंतर, सद्गुरू रामपालजी महाराजाच्या शरणमध्ये आल्यानंतर मी गुरुजीला विचारलं, एक प्रार्थना केली गुरुजीला. प्रार्थना केल्यानंतर विचारलं गुरुजी आता मी रिक्षा तर काही चालवत नाही, ॲटो मी रिक्षा लाईन सोडून दिलेली ती, तर आता व्यवसाय काय करावं. माझा एक मित्र भेटला. मित्र म्हणे बाबा तुझ्याकडे पैसे आहे का. तर माझी आर्थिक दृष्टी तर मी खूप कमजोर झालेलो होतो.
माझ्याकडं पैसा नव्हता. म्हणे तुला मी प्लॉटिंगमध्ये हे धंद्यात तुला उतरतो मी, तर तुझ्याकडं पैसा आहे का? तर अगोदर मी संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर गुरुजीला विचारलं. गुरुजीला विचारल्यानंतर गुरुजीचं दुसऱ्या दिवशी गुरुजीने सांगितलं की तुझ्यावर परमात्माची दया राहील, तू कोणता व्यवसाय करायचा तू कर. तर मी माझ्या मित्राकडे गेलो. माझ्या मित्राकडं गेल्यानंतर त्याला उसने पैसे मागितले. तो म्हणे पैसे किती लागते? तर मी त्याला म्हणलं मला 8 लाख रुपये लागते. एवढी रक्कम मागितल्यानंतर तो म्हणे माझ्याकडे तर इतके पैसे नाही आहे. तर मग त्याचे मिसेस म्हणे ते नवीन धंदा चालू करायला लागले, त्यांना पैसे द्या. तर मग माझ्या मित्रांनी मला 8 लाख रुपये दिले. त्याच्यावरती मी प्लॉटिंगचा व्यवसाय चालू केला. परमात्मा गुरुजीच्या दयेने आज तो व्यवसाय इतका बेस्ट चालू आहे की माझ्यावरती आज कोणाचंही देणं नाही, 1 रुपयाही देणं नाही. आणि आर्थिकदृष्ट्या मी इतका म्हणजे चांगलं झालेलो आहे. गुरुजीने मला त्यातून पूर्ण बाहेर काढलेलं आहे. सर, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने व्यवसायामध्ये यश मिळालं, जे की आपण बरेचसे व्यवसाय बदलून बघितले परंतु त्यात आपल्याला कुठल्याही प्रकारचं यश मिळत नव्हतं. परंतु जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात त्यानंतर आपण जो व्यवसाय निवडला त्यात आज आपल्याला भरभराटी पाहावयास मिळत आहेत. आपल्यावर जे काही कर्ज होतं ते कर्ज दूर झालं परमेश्वराच्या कृपेने आणि आज आपण एक समृद्ध असं आयुष्य जगत आहात. तर हा मोठा आर्थिक लाभ आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज अनुभवायला मिळाला आहे. तर या व्यतिरिक्त आपल्या जीवनामध्ये काही इतर अनुभव किंवा लाभ आपल्याला अनुभवायला मिळालेत का? मी नामदीक्षा घ्यायच्या अगोदर मला थायरॉइड होता, मला किडनी स्टोन होता, माझ्या पित्ताशयात सुद्धा खडा होता. तर मी जेव्हा तिकडं संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर मला रक्ताची लघवीसुद्धा व्हायची. तर गुरुजीच्या दर्शनासाठी 8 जुलै रोजी मी निघालो. 8 जुलै रोजी निघालो तर सकाळीच माझ्या मिसेसला म्हटलं मी की मला गुरुजीच्या दर्शनाला जायचं आहे. पण त्या दिवशी पण मी सकाळी जेव्हा बाथरूमला गेलो आणि लघवी मला रक्ताची झाली. तर रक्ताची लघवी झाल्यानंतर मी माझ्या मिसेसला म्हटलं की बाबा असा प्रॉब्लेम आहे. तर माझी मिसेस म्हणे तुम्ही आता जाऊ नका, तुम्ही अगोदर दवाखान्यात जा, चांगल्या दवाखान्यात दाखवा. तर मी म्हटलं नाही, मला गुरुजीच्या दर्शनासाठी जायचं आहे. तर मी 8 जुलैला गुरुजीच्या दर्शनासाठी गेलो. रेल्वेमध्ये रात्रभर मला पोटाचा इतका त्रास झाला, कारण की मी भक्तीमध्ये नवीन होतो. इतका त्रास झाला. मी संत रामपालजी महाराजांना विनंती करायचो, गुरुजी माझं पोट खूप दुखतंय. रात्री 12 वाजल्यापासून तर दुसऱ्या दिवशी संत रामपालजी महाराजाचा आश्रम आहे, त्या आश्रममध्ये दुसऱ्या दिवशी 12 वाजता आम्ही पोहोचलो. तिथं गेल्यानंतर दिल्लीच्या जेव्हा स्टेशनवर उतरलो, मला असं सरळ पण चालता येत नव्हतं. वैजापूरचे एक भक्त माझ्यासोबत होते ते, आणि जालन्याचे पण भक्त माझ्यासोबत होते. एका भक्तांनी माझी बॅग घेतली आणि दुसऱ्या भक्तांनी मला हात धरून तिथं गेल्यानंतर मला भक्त म्हणायचे की तुम्हाला तिथं गेल्यानंतर एकदम फरक पडेल. पण मी नवीन असल्यामुळं मला असं वाटत नव्हतं की मला फरक पडेल म्हणून एकदम असा. मी गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर गुरुजीला दंडवत केला. दंडवत केल्यानंतर मला तिथं एक अमृत जलची बाटली आणि एक प्रसादाची पुडी ही मला ते भक्तांनी मला खायला दिली आणि ते अमृत जल मला प्यायला दिलं. तर मी अमृत जल घेऊन आणि प्रसाद घेऊन मी खाली बसलो. भक्त म्हणजे चला आपण आंघोळ करून येऊ. दुसरे भक्त माझ्यासोबत जे होते ते म्हणजे आंघोळ करून येऊ. मी म्हटलं बाबा मी आंघोळ करायच्या परिस्थितीत नाही आहे, मी काही येत नाही. तर मी खाली बसलो. 5 मिनिटातच माझं पोट पण राहिलं आणि एकदम मला फ्रेश वाटायला लागलो. आंघोळीला गेलो. तिथं भक्त म्हणे अरे तुम्ही तर म्हणले माझी काही तब्येत बरोबर नाही. मी म्हणलं परमात्माच्या गुरुजीच्या दयेने मला एकदम फरक पडला पोटाला पण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला जेव्हा म्हणजे रक्ताची लघवी होत होती, रेल्वेमध्ये सुद्धा मला रक्ताची लघवी झाली होती. जेव्हा गुरुजीच्या दर्शनाला गेलो, तिथं गेल्यानंतर मी अमृत जल जे घेतलं होतं ते घेतल्यानंतर मी बाथरूमला गेलो. बाथरूमला गेल्यानंतर आश्रममध्ये बघितलं, अरे मला तर
मी जालन्याहून निघलो होतो तेव्हापासून रक्ताची लघवी होत होती. आज मला इथं आल्यानंतर म्हणजे रक्ताची लघवी नाही, काही नाही, आणि कोणताही त्रास वाटला नाही, पोटाचा वगैरे कोणताच त्रास नाही. एकदम चांगलं वाटलं मला तिथं गेल्यानंतर, एकदम फ्रेश झालो मी. जेव्हा मी वापस आम्ही निघलो, दिल्लीला आलो, दिल्लीपासून अनेक माझ्या पोटाला त्रास झाला. पोटाला त्रास झाल्यानंतर यांनी गुरुजीचं जे प्रसाद दिलेला होता मला, ते प्रसाद घेतला आणि मला पित्तशयात माझ्या खडा होता, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम मला होता. गुरुजीचं दर्शन करून आल्यानंतर 15 दिवसांनी माझा किडनी स्टोन गेला आणि माझे जे पोटात त्रास होत होता, डॉक्टरनी मला सांगितलं की तुमच्या पित्तशयात जो खडा आहे त्याचं ऑपरेशन करणं पडेल, ते ऑपरेशन करून तुमच्या पित्तशयातला खडा काढणं पडेल. तर तिथून आल्यानंतर 15 दिवसात माझं पोट दुखणं बंद झालं, माझ्या किडनी स्टोनचा खडा पण पडला आणि आजपर्यंत मला कोणताही त्रास नाही, काही नाही, काहीच नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आणि त्यांच्यावर आपला जो दृढ विश्वास आहे, त्या विश्वासामुळे आणि त्यांनी जे आपल्याला जे काही गुरुमंत्र दिले, त्या मंत्राद्वारे आपल्याला जे काही शारीरिक व्याधी होते त्या व्याधीतनं आपल्याला मुक्तता झाली, आपली त्या व्याधीतनं आपल्याला आराम मिळाला. असे जे संत आहे आजच्या घडीला, संत रामपालजी महाराज यांच्याकडून उपदेश घेतल्यानंतर साधकाला असे काही अनुभव, असे काही चमत्कार मिळतात आणि हा लाभ होतो शारीरिक, मानसिक, आर्थिक. तर ह्या अनुभवातून आपण आपल्यासारख्या जे अन्य गरजवंत उपासक आहेत किंवा जो समाज आज वेगवेगळ्या व्याधींपासून त्रस्त आहेत, कोणाची आर्थिक परिस्थिती खराब आहे, कोणाला रोजगार नाही, ते भक्ती तर करत आहेत परंतु त्यांना त्यातून कुठलीही लाभ मिळत नाहीत. तर अशा सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? संदेश तर मी देऊ नाही शकत. एक प्रार्थना करतो की माझ्यासारखे जे पीडित आहे त्यांनी सर्व, एक विनंती आहे माझी की संत रामपालजी महाराजाच्या शरण यावं आणि संत रामपालजी महाराजाचे नामदीक्षा ही ग्रहण करावी, हीच मी सर्वांना विनंती करतो. सर, आपण सर्व साधकांना आज विनंती करत आहात की सर्वांनी संत रामपालजी महाराजांच्या शरणात यावे आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे, कष्ट आहे, त्यापासून मुक्त व्हावे. तर या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या शरणात यावे, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामोपदेश कसा घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचे अनेक चॅनलवरती सत्संग चालू असतात. त्या सत्संगवरती एक पट्टी येते, त्याच्यावरती मोबाईल नंबर दिलेले असतात. ते मोबाईल नंबर घ्यावे आणि संत रामपालजी महाराज ज्याचे इथं नामदीक्षा घेण्यासाठी त्या नंबरवरती कॉल करावं. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये संत रामपालजी महाराजाचे नाम केंद्र हे चालू झालेले आहे. सर्वांना हीच विनंती करतो की संत रामपालजी महाराजाच्या शरणामध्ये यावं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक राज्यामध्ये संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा केंद्र उपलब्ध आहे, तेथे जाऊन साधक नामोपदेश घेऊ शकेल. तर त्या साधकाला त्या नामदीक्षेसाठी किंवा त्या गुरुमंत्रासाठी किती पैसे मोजावे लागतात? गुरुदीक्षा घेण्यासाठी 1 रुपयासुद्धा लागत नाही. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर तेच आपल्याला प्रसाद देतात, गुरुजीचा फोटो पण देतात आणि एक अमृत जलची बाटली हे त्यांच्याकडूनच मिळते. आपल्याला 1 रुपया पण खर्च लागत नाही. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 70303030